दरम्यान जरांगे पाटलांनी मागण्यांचं निवेदन अगोदरच पाठवलेलं आहे, त्यावर आमची चर्चा सुरू आहे। उपसमितीची आज बैठक होणार नाहीये आणि नवीन काही मागण्या असतील तर त्यांचं निवेदन आम्हाला मिळेल, त्यानंतर उपसमितीची बैठक घेऊन चर्चा होईल असं विखे पाटलांनी सांगितलं। त्यांच्या आलेल्या मागण्या किंवा निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल, त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना तुम्ही बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची, आज घ्यायची, उद्या घ्यायची। परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की सरकारला पूर्ण सहानुभूती त्यांच्या मागण्यांबद्दल आहे। मी कालही सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न शासनाने कधीच केला नाही। ज्या मागण्या आपण त्यांच्या मागण्या आपण विचारात आपण घेतलेल्या आहेत, त्या म्हणजे विशेष करून मी गेले 2 दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटरमधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी आणि अद्यापही मला वाटतं ती कार्यवाही सध्या सुरू आहे। पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असतील तर त्यांना या हैदराबाद गॅझेटरचा अभ्यास जो न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात जो त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही, परंतु आता त्यांचं आज नव्यानं जर काही निवेदन असेल ते शासनाला प्राप्त होईल, त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही। जरांगे पाटलांशी किंवा त्यांच्या सहकार्यांशी तुमची काही चर्चा झाली का? आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कोणी जाणार आहात का? आज काही असेल शक्यता नाही। आता असं आहे की मुंबईला ते पोचलेले आहेत, त्यांच्या सहकारी काही सहकार्याशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू, कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो। आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे, म्हणून जसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे, दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।